हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही सगळे? येस, टायटल वाचून तुम्हाला कळलं असेल की नक्की काय टॉपिक आहे. तर हो, किराणा मालाविषयीच मी आज बोलणार आहे. तर किराणा माल भरताना आधी काय करावं, नंतर किराणा माल आणल्यानंतरनं काय केलं पाहिजे, ह्या गोष्टींबद्दलच मी बोलणार आहे. बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपल्या त्या लक्षातही येत नाहीत आणि आपण करून जातो आणि मग नंतरनं डाळी म्हणा, खोबरं म्हणा, शेंगदाणे म्हणा, खराब होऊन जातात. चला तर आपण करूयात व्हिडिओला सुरुवात. तर सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टिप्स म्हणजे क्लिनिंग, बरं का. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही किराणा माल आणणार आहे तर अगोदर डबे सगळे क्लीन स्वच्छ धुवून घ्या. ते वाळत ठेवा म्हणजे ते चांगले सुकतील आणि त्याचा अगोदरच्या मालाचा वास राहणार नाही किंवा काही खराब झालं असेल तर तेही क्लीन होऊन जाईल. त्याचप्रमाणे मला माहीत होतं की किराणा आणायचा आहे, तर मी सकाळी सगळे डबे क्लीन करून रॅक वगैरे सगळ्या क्लीन करून ठेवल्या होत्या. आता किराणा माल भरण्या अगोदर माझा जो जुना किराणा आहे तोही मी सगळा बाहेर काढून घेतलेला आहे. दुसरी टीप आणि तीही महत्त्वाची, ती म्हणजे किराणा माल आणण्या अगोदर घरात काय आहे काय नाही आहे बघून लिस्ट करणं खूप गरजेचं आहे. नाही तर आयत्या वेळेला असं होतं, जे आहे तेच एक्स्ट्रा आले आणि जे नाही आहे ते नेमकं राहून गेलेलं असतं. सो महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही अगोदर किराणा मालाची लिस्ट करा. मीही तेच करते, नेहमी किराणा मालाची आधी लिस्ट करते, म्हणजे जे नाही आहे तेही आणलं जातं, जे आहे किती शिल्लक आहे ते बघून त्याप्रमाणे त्या गोष्टी आणल्या जातात आणि एक्स्ट्राचं सामान आणून ते खराब होत नाही आणि दुसऱ्या वेळेस परत जातानाही आपल्या लक्षात राहतं की अरे आपल्याला हे आणायचं आहे, हे नाही आणायचं. सो प्लीज किराणा माल आणायच्या अगोदर ती लिस्ट करा, आपल्या घरात काय शिल्लक आहे काय नाही बघून. हा माझा अगोदरचा किराणा आहे. खोबरं, हळद, मसुरीची डाळ, थोडेसे शेंगदाणे, काही मसाले असे शिल्लक होते आणि हे मला आईने दिलेले होते. काही गोष्टी आईने दिलेल्या पण होत्या. हे सगळे तळण्याचे पदार्थ, पापड, कुरडई वगैरे काही नंदेने दिलेल्या आहेत, काही आईने दिलेले आहेत. असं रवा आणि हे धने पावडर वगैरे सगळं शिल्लक होतं माझ्याकडे. मग मी त्याची काही लिस्टमध्ये ॲड केलेलं नाही. आधी ते संपवणार मग मी ते ॲड करणार. त्याचबरोबर नवीन किराणा आणला म्हणजे साखर आहे, तुरीची डाळ लागते, तुरीची डाळ आहे, पोहे आहेत, साबुदाणा आहे, चहा पावडर आहे, शेंगदाणे आहेत. ज्या ज्या घरात नव्हत्या किंवा ज्या कमी प्रमाणात होत्या त्याच गोष्टी मी इकडे ऑर्डर केलेल्या आहेत आणि त्याच आणलेल्या आहेत. लिस्ट केली आणि त्याच गोष्टी मी घेऊन आलेले आहे. त्यांनी काय होतं, एकतर आता पावसाळा चालू झालेला आहे, डाळी खूप लवकर खराब होतात आणि शेंगदाणेही खराब होतात, खोबऱ्यालाही बुरशी लागण्याची शक्यता असते. म्हणून प्रयत्न करा की डाळी, शेंगदाणे, खोबरे पावसाळ्यामध्ये कमी आणा, महिनाभर पुरतील इतकंच सामान आणा. पुढची टीप म्हणजे किराणा भरताना खाली फ्लोअरला ताट असेल म्हणून ते तुमच्याकडे ते ताट ठेवा किंवा मग पेपर हंतरा किंवा मग लॅपकिन असेल तर लॅपकिन हंतरा, म्हणजे किराणा खाली सांडणार नाही आणि तो गोळा करताना प्रॉब्लेम नाही येणार. कितीही घर स्वच्छ असलं तरी घरामध्ये छोटी छोटी केसं किंवा डस्ट असते. पुढची टीप म्हणजे किराणा भरताना बायका नेमकं काय करतात आणि हे त्यांच्या लक्षातही येत नाही. जुना किराणा खाली भरतात आणि नवीन किराणा वर भरतात. तर आपल्याला असं बिलकुलच करायचं नाही आहे, कारण जुना किराणा खाली राहतो आणि नवीन किराणा यूज होतो पहिला. जुना किराणा तसाच्या तसा खाली राहतो, तर हे बिलकुल आपल्याला करायचं नाही आहे. नवीन किराणा खाली भरायचा आहे आणि जुना जो किराणा आहे, जो शिल्लक राहिलेला किराणा आहे तुमचा अगोदरचा, तो वर भरायचा आहे. कारण की जुना किराणा जर उशीर झाला वापरायला तर तो खराब होण्याची शक्यता असते. सो ट्राय करा की जुना किराणा अगोदर फिल करा, म्हणजे जो वरती राहणार आहे जुना किराणा तो आपला पहिल्यांदा यूज होणार आहे. म्हणजे अगोदर आणलेली गोष्ट ती पहिल्यांदा यूज होणार आहे, ती खराब होण्याची शक्यता राहणार नाही. पुढचा मुद्दा म्हणजे तुम्ही साखर किंवा रवा ह्या गोष्टी फुल डब्बा भरून करू नका, कारण की थोडासा जरी डब्बा वाकडा झाला तरी आपल्या डब्याच्या ज्या झाकणाचे थ्रेड असतात त्याच्यामध्ये साखर, रवा किंवा चहा पावडर अशा गोष्टी त्याच्यात अडकतात आणि झाकण उघडताना त्या गोष्टी सांडतात आणि आपल्याला डबल काम होते. सो ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या नक्की फॉलो करा. जुना किराणा वर भरण्याचा प्रयत्न करा, नवीन किराणा खाली भरा, शिल्लक थोडीशी जागा ठेवून वरती आपला जुना किराणा भरा, म्हणजे जुना किराणा पहिल्यांदा यूज होईल. इकडे मी मसाले वगैरे एक्स्ट्रा आणलेले होते, सो मी त्याची डेट चेक करून घेते. एक्सपायरी असं तर ते टाकून द्यावे लागणार आहेत, एक्सपायरी नसतील झालेले
तर ते यूज होणार आहेत. सो जर तुमच्याकडे असे मसाले किंवा एक्सपायरी डेटवर लिहिलेले वगैरे प्रोडक्ट्स असतील तर ते नक्की आवर्जून चेक करा. म्हणजे जे एक्सपायरी झालेले आहेत ते तुम्ही टाकून देताल. पुढची टीप म्हणजे तुमचे मसाल्याचे पदार्थ किंवा तळणीचे पदार्थ किंवा डाळी, शेंगदाणे, खोबरं ह्याला 3 वेगळे कंटेनर करा वेगवेगळे. जे तुमचं किराणा मेन ट्रान्सपरंट डब्यामध्ये भरल्यानंतर जो किराणा शिल्लक राहिलेला आहे तो तुम्ही मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता. तर इथं मी तेच केलेलं आहे. जो शिल्लक राहिला आहे किराणा आता डब्यांमध्ये फिल करून तो इथे 3 ते 4 माझ्याकडे स्टीलचे डबे आहेत मी त्याच्यामध्ये फिल करणार आहे. तर त्याच्यातही तुम्ही पार्टिशन करू शकता. तळणीचे, मसाल्याचे आणि आपले रोजचे वापरातले म्हणजे जे शेंगदाणे आहे, डाळी आहे, खोबरे आहेत, रवा आहे, पोहे आहेत, जे तुमचे डबे फिल करून झालेत ते मी ह्या एका डब्यामध्ये ठेवते आहे. ज्याच्यामध्ये डाळी, शेंगदाणे, चहा पावडर, खोबरं अशा गोष्टी मी ह्यात ठेवलेल्या आहेत. तांदूळ म्हणा. आणि ते भरून ठेवल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लिस्ट करा. डबा उघडल्या तुम्हाला शोधत बसायला लागणार नाही. अरे ह्याच्यात एक, ह्याच्यात नाही. तर लिस्ट करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ह्या डब्यामध्ये काय आहे काय नाही. तर मी ते लिस्ट करून तो पॅक झालेला आहे. आता पुढं मी भरणार आहे तळणीचं सामान सगळं पुढच्या डब्यामध्ये. या डब्यात माझं सगळं तळणीचं सामान जाणार आहे म्हणजे कुरडई, पापड, जे काही असतं आपण ते सगळं खिच्चे वगैरे. आणि ते त्यालाही चिठ्ठी करून लावणार आहे आतमध्ये. तुम्ही बाहेर नाही लावू शकता पण इकडे जर मी बाहेर लावलं तर अन्वी 2 मिनटंही ती चिठ्ठी ठेवून देणार नाही म्हणून मी ती आतनं लावते. आणि हे मॅगीचं जे पॅकेट ते फोडले तर मी तर स्टेपलर नाही लावणार. तर मी हे प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये रॅप केलं आहे कारण की मुलं घेतात, सांडतात किंवा त्यांनी उघडलं तर ते स्टेपलरची पिन अडकू शकते म्हणून ते प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवलेलं आहे. इकडे सगळे माझे डबे फिल करून झालेले आहेत. आता डबे सगळे रॅकमध्ये मांडताना पण एक पद्धत ठेवा. जे तुम्हाला गोष्टी रोज लागणार आहेत त्या पुढे ठेवा. ज्या आठवड्यातनं एकदा, 4-5 दिवसातनं एकदा लागणार आहेत तर ते डबे जे आहेत ते मागच्या साईडला ठेवा. शेंगदाणे, साखर, मसाला जो आहे तो मला रोज लागत नाही म्हणून ते मागे ठेवले. त्याचप्रमाणे डाळी, पोहे हे सगळं मला रोज लागणार आहे, चिवडा वगैरे. तर ते मी पुढच्या साईडला ठेवलेलं आहे. वरचं रॅक क्लीन करता मी खालचाही रॅक क्लीन केलं ते दाखवलं तुम्हाला मी. कारण की काय होतं खूप डस्ट बसलेली असते आपल्या ह्याच्यावरती तर ती क्लीन होऊन जाते. आणि ह्या डब्यामध्ये आहे ते म्हणजे सगळं कडधान्य आहे जे की मी आईकडून आणलं होतं. तर तो डबा पूर्णपणे सेपरेट आहे. घरात क्लिनिंग खूप गरजेचं आहे. तर वेळोवेळी ट्राय करा की क्लिनिंग हातासरशी करत राहताल. ह्या डब्यामध्ये ॲक्च्युली कडधान्य आहे. चला तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, माझ्या टिप्स कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला तर त्या तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. तर चला भेटू परत एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन. थोडासा मिसी आहे, क्लीन करायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला किती छान आणि मस्त क्लीन दिसतोय बघा दोन्ही रॅक माझे. चलो बाय बाय, ऑल ऑफ यू. भेटू परत.